नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मगचा आजचा भाग धमाकेदार आहे। पहिले तर सायली आणि त्यानंतर पूर्णाजी आणि प्रताप मिळून प्रियाला दोषी ठरवत प्रियाची चांगलीच वाट लावणार आहे। अश्विन तर हे सगळं बघतच राहतो आणि प्रिया तिथून तणफण करत निघून जाते। चला तर कसं काय झालं हे बघूया, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। प्रताप आता अश्विन आणि अर्जुन समोर हात जोडत असतो की हे सगळं थांबवा, त्यामुळे आता याचं अर्जुनला खूप वाईट वाटत असतं आणि त्यामुळे आता अर्जुन आणखीच रडत असतो आणि म्हणत असतो की डॅड प्लीज तुम्ही हात नका जोडू डॅड। मला तन्वीचा कितीही राग आला ना तरी मला घरच्यांचा विचार हा करायलाच हवा होता, पण हे रोजचे वाद असे प्रॉपर्टीपर्यंत जाऊन कसे पोहोचतील आणि कधी पोहोचतील हे मला कळलंच नाही डॅड, आणि असं मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं। तर आता त्यावर अश्विन तर काहीच बोलत नाही। तर आता अर्जुन परत असं म्हणत असतो की डॅड तुम्ही प्लीज हात जोडू नका डॅड, आणि तो आता खुर्चीवर बसून रडू लागतो। आता सायली त्याला समजावून सांगत असते। अर्जुन खूप खचलेला असतो आणि पूर्णाजी आणि कल्पनाला सुद्धा त्याची ही अवस्था बघवल्या नसते जात, पण आता बघा ही प्रिया काय करते। प्रिया आता लगेच समोर येते आणि म्हणते अश्विन आपल्याला हे मगरीचे आसू बघायचे नाही आहेत, असं आता ती अर्जुनकडे बोट दाखवत बोलते। तर आता सायली बघा, सायली पहिले तर तिच्याकडे रागतच बघते आणि तणतणत चालत तिच्या जोरात कानाखाली वाजवते। खरंच खूप छान केलं सायलीने, आणि आता सगळेच धक्क्यात जातात, सगळ्यांना शॉक बसलेला असतो। आणि आता प्रिया गालावर हात ठेवत रागानेच आता सायलीकडे बघू लागते। तर आता तिला काहीच बोलत नाही। तर आता पूर्णाजी एकदमच असं बोलतात सायली। तर आता सायली बघा प्रियाला म्हणते की अर्थाचे अनर्थ करून तुला हवे तितके तमाशे कर तू प्रिया, पण हे दगड मारून फोडायला माझं घर काही काचेचं नाही आहे। पुढे आता सायली प्रियाला चांगलीच धमकी देते आणि बोलते आज तुझ्यामुळे माझ्या कुटुंबाच्या माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलंय, पण हे शेवटचं। आणि आता सायलीचं हे रूप बघून प्रियाला सुद्धा धक्काच बसतो आणि प्रिया तिच्याकडे बघतच राहते। सायली आता पुढे म्हणते काय ग, आतापर्यंत तुझ्या इतक्या चुका मी पाठीशी घातल्यात, पण यापुढे मी माझ्या कुटुंबियांच्या समोर ढाल बनून उभी असणार आहे, आणि यापुढे जो चुकणार तोच रडणार। आता अश्विन सुद्धा सायलीकडे रागातच बघत असतो, पण आता सगळेजण गप्प बसले असतात। पूर्णाजी आता सायलीला विचारतात की तू तन्वीवर हात उचललास? तर आता सायली ठामपणे सांगते की हो पूर्णाजी, खरं तर मी तुम्हा सर्वांसमोर केव्हाची हिच्या थोपडीत मारायला हवी होती, पण मी संयम ठेवला। पण आता माझ्या नवऱ्याच्या डोळ्यातले अश्रू मला शांत बसू देणार नाही आहेत। आता कल्पना आणि पूर्णाजी एकमेकींकडे बघू लागतात। आता सायली बोलते काय आहे ना, कारण माझ्यासाठी फक्त आणि फक्त माझा नवराच महत्त्वाचा आहे। तर आता अर्जुन सायलीला म्हणतो की सायली आपण वर जाऊया चल। तर आता सायली म्हणते की अजिबात नाही, आणि या वेळेला आत्ता मला हा वाद थांबवायचा नाही आहे। आणि आता सायली प्रियाकडे बघत बोलते की कायमचा संपवायचा आहे। सगळे आता सायलीकडे बघतच असतात। पुढे आता सायली बघा काय म्हणते, सायली प्रियाला बोलते की हे पैशाचे लोभी आहेत आणि यांना अश्विन भाऊजी वाटेकरी म्हणून नको आहेत। हे असले गलिच्छ आरोप यांच्यावर आधी कधीच झालेले नाही आहेत हा प्रिया। आणि प्रिया आता इकडे तिकडेच बघू लागते। पुढे आता सायली म्हणते की यांना गुंडेकरांनी धमक्या दिल्यात आणि यांच्यावर हल्ले सुद्धा केलेत, पण तरीही ते कधी खचले नाहीत हा प्रिया, पण आज त्यांच्या डोळ्यात हे अश्रू आलेत। आणि आता सायली अश्विनकडे बघत बोलते कारण त्यांना हे त्यांच्या सख्ख्या भावाचं हे रूप सहनच झालेले नाहीये। तर आता बघा अश्विन म्हणतो म्हणजे काय शेवटी दोष माझाच आहे। तर आता सायली बघा, सायली आता अश्विनला मध्ये नाही अश्विन भाऊजी दोष तुमचा तर नाहीच आहे, दोष तर तिचा आहे ज्या व्यक्तीमुळे तुम्ही असे वागलात, आणि आजच्या ह्या कलहाची करवी ती फक्त ही तुमची बायकोच आहे, ही प्रिया हीच कारणीभूत आहे। पुढे आता सायली अश्विनला समजावून सांगते की अरे अश्विन भाऊजी आता तरी तुम्ही जागे व्हा आणि विचार करा, ही प्रिया आधी आपल्या घरात येण्याआधी कधीतरी असे वाद झालेत का हो? तर आता बघा ही प्रिया म्हणते अरे कारण तेव्हा काय व्हायचं ना, अश्विनच्या भोळेपणाचा फायदा घेतला जायचा, आता ही मुद्दामच आगीत तेल टाकत असते तरीही। पुढे आता प्रिया म्हणते की काय आहे ना, तो आता त्याच्या मनातलं बोलून दाखवतोय ना, म्हणून याचाच तुला त्रास होत आहे सायली। तर आता सायली प्रियाला म्हणते की हे त्यांच्या मनातलं नाही तुझ्या मनातलं बोलताय प्रिया, हे हेवे दावे करणं तुझं माझं करणं मोठं नाटक करणं हे शब्द फक्त तुझेच आहेत आणि हे तुलाच सुचू शकतं। आणि आता बघा सायली सगळ्यांना समजावून सांगते की अहो पूर्णाजी आई बाबा ही तुमची लाडकी तन्वी ही प्रतिमा आत्याची मुलगी आहे, म्हणून असं वाटतं ना तुम्हाला की ही कधी चुकूच शकत नाही, पण लक्षात ठेवाने बघून घ्या की याला जबाबदार फक्त आणि फक्त ही प्रियाच आहे। आता सायली पहिले कल्पनाजवळ येते आणि तिला म्हणते की आई माझ्या नवऱ्याची ही अवस्था बघून जर का माझा आवाज वाढला असेल तर मला माफ करा, पण मला एक गोष्ट सांगा की जो मुलगा केसच्या प्रत्येक वेळी जाताना प्रत्येक हिअरिंगला जाताना तुमच्या पाया पडतो तो आपल्या सख्ख्या भावाचा अनादर करेल का? आणि धर्मदायी केसेस लढणारा वकील हा पैशाचा लोभी असू शकतो का? तर आता खरं तर इथे कल्पनाने आपल्या मुलाची साईड घ्यायला हवी होती, पण ती काहीच बोलत नाही। त्यानंतर आता सायली पूर्णाजीला विचारते आणि म्हणते पूर्णाजी तुमचा लाडका नातू तुम्हाला
तुमच्या तब्येतीसाठी त्याला नको असलेल्या मुलीशी लग्न करायला तो तयार झाला. आता पूर्णाजीला आठवत असतं की पूर्णाजीने अर्जुनकडे वचन मागितलेलं असतं तन्वीसोबत लग्न करण्यासाठी. पूर्णाजी आता इमोशनल तर होतात, पण सध्या त्या काहीच बोलत नाही. पुढे आता सायली विचारते त्याला प्रॉपर्टीचा मोह असणार का, आणि आता प्रिया थोडी थोडी घाबरू लागते. पुढे आता सायली म्हणते की जो ना तू तुमचं मन जपण्यासाठी सतत धडपड करत असतो, त्याला आपल्या सख्या भावाचे अधिकार खुपतील का. तर आता मात्र कल्पना रडू लागते आणि मान खाली घालते. त्यानंतर आता सायली प्रताप जवळ येते आणि प्रतापला म्हणते बाबा तुम्हीच सांगा ना, प्रिया आणि अश्विन भाऊजी आज जे जे काही तिच्यामुळे बोलले त्यातला एक तरी शब्द तुम्हाला खरा वाटतो का. तर आता प्रताप स्पष्टपणे सांगतो नाही. अर्जुन आणि अश्विन कितीही भांडलेत तरी खालच्या थराला इतक्या कधीच जाणार नाही. तर आता सायली अश्विनला म्हणते बघितलं का अश्विन भाऊजी, ऐकलत तुम्ही. अहो माझ्यावर नाही तर निदान तुमच्या बाबांवर तरी विश्वास ठेवा. आता प्रिया अश्विनकडे बघू लागते की याचं मन पिघळतंय की काय. सायली आता अर्जुन जवळ जाते, त्याचा हात पकडते आणि अश्विनला सांगते की अहो परवा तुमच्या वाढदिवसाला सगळ्यात जास्त उत्साह यांचा होता, आठवतंय ना तुम्हाला. आणि आता अश्विनला त्याच्या बर्थडेचे क्षणही आठवत असतात. आणि आता अश्विन अर्जुनकडे बघू लागतो. आता सायली पुढे अश्विनला समजावून सांगते की तुमच्या स्वच्छ मनाचं कौतुक करायला हे कधीच थकत नाही, आणि तुमच्या काळजीने हे कासावीस होतात, आणि तुमच्या भोड्या मनाचं हे नेहमी कौतुक करत असतात. आणि अश्विन भाऊजी अख्खं जग जरी का तुमच्या विरोधात गेलं ना तरीही हा तुमचा मोठा भाऊ तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहील याची मला खात्री आहे. पुढे आता सायली अश्विनला म्हणते हो आणि आहात तुम्ही धाकटे, कारण यांनी सुद्धा तुमच्यावर तितकंच प्रेम केलंय जेवढं एखाद्या लहान भावावर केलं जातं, म्हणून तुम्ही धाकटेच आहात. आणि आता सायलीला अर्जुनची अवस्था बघावत नसते. त्यानंतर आता सायली समोर येते आणि आता ती प्रतापकडे बघत म्हणते की मी रक्ताच्या कुटुंबात कधी वाढले नाही, म्हणूनच कदाचित मला रक्तांच्या नात्याची ही जास्त किंमत आहे. सायली आता प्रियासमोर उभी होते आणि म्हणते कोणीही कान भरावे आणि एखादं नातं हे तुटावं, इतकं सख्या भावाचं नातं कधी तक लागून नसतं याची खात्री आहे मला, असं आता सायली म्हणते. आता बघा सायली म्हणते आणि तरीही जर का कोणाला वाटत असेल की आम्हाला सुभेदारांच्या प्रॉपर्टीचा मोह आहे, तर आता सायली अर्जुनकडे जाते, त्याचा हात पकडते आणि म्हणते आम्ही या सगळ्यांचा त्याग करायला तयार आहोत आणि आम्ही आत्ताच या क्षणी सगळा मोह सोडायला तयार आहोत. तर बघा आता ही प्रिया आहे ना, हे ऐकल्याबरोबर घरातल्या घरात हसू लागते आणि सगळ्यांना याचा धक्का बसतो. सायली आता ठामपणाने सांगते की सांगा कुठल्या कागदावर आम्हाला सही करायची आहे ते, आम्ही ती आत्ताच करू. तर आता हे ऐकून प्रियाच्या मनात चांदणं सुटतं, पण बघा आता प्रताप स्पष्टपणे सांगतो की नाही, या सगळ्यांची काहीही गरज नाही. तर आता प्रियाचा चेहरा पडतो आणि ती अरे यार असं म्हणते आणि तोंड आपलं तिचं वाकडं तिकडं करू लागते. पुढे आता प्रताप म्हणतो आणि या घरात जे काही आहे ते सगळं सगळ्यांचंच आहे आणि ते आपलं सगळ्यांचंच राहणार. आणि आता बघा प्रताप आहे ना चांगलंच या प्रियाला बजावतो आणि तो म्हणतो की तन्वी मुळात हा प्रॉपर्टीचा विषय आज निघालाच कसा. तर आता ही प्रिया घाबरू लागते. पुढे आता प्रताप म्हणतो जो विषय या दोघं भावांच्या मनात पूर्वी कधीच नव्हता तो अचानक कसा आला, हा बोल. तर आता प्रिया घाबरतच बोलते बाबा तो विषय मी नाही काढला, तो या सायलीने काढला बाबा. तर प्रताप म्हणतो की ए तन्वी माझे हे केस पिकलेत ना, आणि ते पिकताना त्याने माणसाची पारख कशी करायची ना हेही शिकवलंय मला. पुढे आता प्रताप तिला म्हणतो की या घरात आहे ना निगेटिव्हिटी कधीच नव्हती, ती आता वाढली आहे, आणि नेमकं सांगायचं तर तुझं आणि अश्विनचं लग्न झालं तेव्हापासून ही जास्त वाढली आहे. आणि आता प्रिया आणखीच घाबरू लागते की तिचं पितळ आता उघडं पडणार. पुढे आता प्रताप सांगतो की अगं त्या दिवशी जेव्हा तू नव्हतीस ना, आम्ही सगळे जेव्हा आईस्क्रीम खात होतो तर तेव्हा किती आनंदात होतो आम्ही. आणि आता बाकीच्या सगळ्यांना त्या आईस्क्रीम खाण्याच्या आठवणी आठवत असतात. आणि प्रताप आता प्रियाला म्हणतो आणि मला खात्री आहे हे धाकटं नाकटं आणि प्रॉपर्टी हे शब्द हा विषय सायलीच्या अगोदर ना तुझ्याच तोंडातून आला असणार. आता बघा प्रताप प्रियाला इतकं बोलू नाही इतक्या तो थांबत नाही, त्याने तर बरोबरच केलं. त्यानंतर आता तो कल्पना आणि पूर्णाजी जवळ सुद्धा येतो आणि त्या दोघींनाही म्हणतो, तो म्हणतो की पूर्णाई कल्पना तुमच्या दोघींना सुद्धा कुठेतरी हे मनात पटलं असणारच, कारण तुम्हाला ही माणसं हे ओळखता येतात. पण काय ना प्रतिमाची मुलगी आणि आपली धाकटी सून स्वच्छ मनाची नाही हे स्वीकारायला तुम्हाला जरा कठीण जात आहे, बरोबर आहे ना. तर आता कल्पना आणि पूर्णाई गप्पच बसतात आणि कल्पनाला खरंच हे लक्षात येत असतं, पण तिला त्रास सुद्धा होत असतो, पण ती काही बोलतच नसते. पण आता पूर्णाजी थोड्या वेळानेच आता प्रियाला चांगलेच बजावणार आहे. तर बघा आता अर्जुन म्हणतो की डॅड प्लीज माझ्यामुळे तुम्ही कोणाला काहीच बोलू नका. तर आता प्रताप म्हणतो की अर्जुन हा प्रश्न फक्त तुझा नाहीच आहे, प्रश्न या घरात न्याय होण्याचा आहे. आणि आता प्रताप म्हणतो पूर्णाई कल्पना तन्वी चुकली आहे असं आता तो ठामपणे दोघींना सांगतो. पुढे आता प्रताप म्हणतो आणि हे तुम्हाला कळतंय पण तुम्हाला ते मान्यच करायचं नाही आहे. आता याचं अश्विनला सुद्धा आश्चर्यच वाटत असतं. पुढे आता प्रताप सायलीची सुद्धा बाजू घेतो आणि म्हणतो आणि सायली काय ती तर नावडती, त्यामुळे काय ना ती कितीही चांगली वागली, तुमचा इतका आदर दिला तुम्हाला तरीही तुमच्यासाठी ती नेहमी पुढं पुढं करणार
असंच तुम्ही म्हणणार, अरे हा कुठला न्याय आहे. पुढे आता प्रताप म्हणतो, पण बस झालं. प्रिया आता पूर्ण शॉकमध्ये गेली असते, कारण तिचा प्लॅन पूर्ण फ्लॉप झालेला असतो घर फोडण्याचा. पुढे आता इकडे प्रताप प्रियाकडे बघत म्हणतो की काहीही झालं तरी सायली बघा तिच्या नवऱ्याच्या पाठीमागे ठामपणे उभी राहिली आणि मीही तेच करणार, कारण माझा सायली आणि अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे. आणि आता हे ऐकून सायली आणि अर्जुन एकमेकांकडे हसत बघतात. पुढे आता प्रताप म्हणतो की आणि मला याची खात्री आहे की हे दोघं स्वतःहून प्रॉपर्टीचा विषय कधीच काढणार नाही. तर आता प्रिया तथापक करायला लागते आणि म्हणते, अरे बाबा, पण जेव्हा सायली हे शब्द वापरले, जेव्हा ती बोलली, तेव्हा तुम्ही इथे नव्हतात बाबा. पण मी होते ना. तितक्यात आता पूर्णाजी तिथलं वाक्य पूर्ण करू देत नाही आणि म्हणतात, तन्वी गप्प राहा. तुझ्यात आणि तिच्यात नक्की वाद झाले असतील, पण आता ती जे काही बोलली आहे ना त्याबद्दल तू नक्कीच काहीतरी गैरसमज करून घेतलाय. तर आता विमल लगेच बोलते की हो पूर्ण, मी होती इथे. सायलीताई तन्वीताईला काहीही बोलल्या नाही. आता प्रिया विमलला काही बोलणार, तितक्यात आता पूर्णाजी तिला परत शांत करतात आणि म्हणतात, तन्वी शांत राहा. फक्त स्वतःला काय वाटतं ते बघणं सोडून इतरांनाही काय वाटतं ना ते बघायला शिक जरा. आणि विनाकारण हे असले वाद उखरून काढण्याचं बंद कर आता. तर आता प्रिया म्हणते, मी वाद उखरून काढते? अगं पूर्णाजी, मी तुझी तन्वी आहे, मी असं वागेन का? तर आता पूर्णाजी स्पष्टपणे तिच्या तोंडावर म्हणतात की हो, कारण काय ना, तू जेव्हा बोलतेस ना तेव्हा तुझा आवाज माझ्या खोलीपर्यंत ऐकू येतो. आणि पुढे आता पूर्णाजी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे लास्ट वॉर्निंगच देतात की हे बघ, तू माझी तन्वी आहेस म्हणून मला असं वाटतं की तू तुझ्या ह्या स्वभावात बदल करायला हवा. बघ आता पूर्णाजी म्हणतात की माझं तर मन म्हणतं की तुझ्या स्वभावातले दोष हे झाकावे, पण मेंदू, तुझं रोजचं वागणं बघताना माझा मेंदू काहीतरी वेगळाच सांगायला लागलाय. तर आता बघा ही प्रिया रडू लागते. आता सायली मध्ये येते आणि म्हणते, नीट ऐकलंस ना प्रिया, वारत तुला वाटणार त्या दिशेने वाहणं हे कधी ना कधी थांबणारच होतं. आणि आता हे तू स्वीकार आणि पुन्हा माझ्या माणसांवर असले घाणेरडे आणि खोटे आरोप करायचे नाहीत हा, कारण ते सगळेच नेहमी सत्याच्याच बाजूने उभे राहणार आहेत. आणि माझ्या नवऱ्याच्या वाटेला तर तू जाऊच नको प्रिया, कारण काय ना, त्या वाटेला जाण्याच्या आधी तुला मला ओलांडून जावं लागणार. आता प्रियाला तर खूप राग येत असतो, पण ती काही बोलूच नसू शकत, कारण पूर्णाजी आणि प्रतापने तिला चांगलंच बजावलेलं असतं. आता प्रिया अर्जुनकडे रागातच बघते आणि तिथून टण टण करत निघून जाते. आणि तिच्या मागे आता अश्विन सुद्धा जातो. आणि आता ते निघून गेल्यावर प्रताप आता पूर्णाजीला आधार देतो आणि खाली बसायला सांगतो. आणि इकडे सायली अर्जुनला समजावून सांगण्याचा आणि सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. आणि आता घरातलं वातावरण शांत होताच आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आश्रमात एक नवीन डेथ बॉडी सापडलेली असते, त्यामुळे पोलीस आता मधुभाऊंना अरेस्ट करण्यासाठी त्यांच्या घरी आलेली असतात. आणि आता ते लगेच त्याला न्यायला सुद्धा तिथून अर्जुनकडे मागणी घालत असतात. पण तिथे आता अर्जुन 15 मिनिटाची वेळ मागतो, पण आता ते देत नाहीत. त्यामुळे लवकरच तिथे आता चैतन्य येतो आणि सगळी सिच्युएशन ही सांभाळतो. तर तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आणि भेटूया उद्या एका नवीन एपिसोडसोबत. तोपर्यंत एन्जॉय द एपिसोड. थँक्यू.